स्वागत आहे तुमचं फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 2 मध्ये. आपण डे 1 मध्ये सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब्स बघितले. आज बघूयात सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब्स पण त्यात टाईप आहेत. ते टाईप कोणते आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. बघा, टाईप्स ऑफ सब्जेक्ट. त्यामध्ये 2 टाईप असतात, सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल सब्जेक्ट. सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे एकवचनी कर्ता आणि प्लुरल सब्जेक्ट म्हणजे अनेकवचनी कर्ता. तर बघा, आय, मी, माईन. आय म्हणजे मी म्हणजे मला, माझा, माझी, माझे. आय म्हणजे मी एकटा आहे, म्हणून हा आहे सिंग्युलर सब्जेक्ट आय. बघा, वी, अस, आवर. आम्ही, आम्हाला, आमचा, आमची, आमचे. या ठिकाणी बघा, वी आम्ही म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती आहेत, म्हणून हे आहे अनेकवचनी कर्ता म्हणजे प्लुरल सब्जेक्ट. आता बघा, यू, युअर. तू, तुला, तुझा, तुझी, तुझे. यू, युअर. तुम्ही, तुम्हाला, तुमचा, तुमची, तुमचे. यू आपण तू आणि तुम्ही या दोन्हीसाठी आपण यू वापरतो. ही, हिम, हिज. तो, त्याला, त्याचा, त्याची, त्याचे. ही म्हणजे तो एकटा आहे, त्यामुळे हा आहे एकवचनी कर्ता म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट. आता बघा, शी, हर. ती, तिला, तिचा, तिची, तिचे. ती एकटी आहे, म्हणून हा आहे एकवचनी कर्ता म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट. आता बघा, इट्स. ते, त्याला, त्याचा, त्याची, त्याचे. इट्स आपण शक्यतो निर्जीव वस्तूंबद्दल बोलतानाच आपण इटचा वापर करतो. इट पण सिंग्युलर सब्जेक्ट आहे. दे, देअर. ते, त्यांना, त्यांचा, त्यांची, त्यांचे. दे आहे प्लुरल सब्जेक्ट. ते म्हणजे अनेक व्यक्ती आहेत, त्यामुळे दे हा आहे अनेकवचनी कर्ता. जसे टाईप्स ऑफ सब्जेक्ट आहेत, तसेच टाईप्स ऑफ हेल्पिंग वर्ब पण आहेत. त्यामध्ये पण सिंग्युलर आणि प्लुरल असे 2 प्रकार आहेत, एकवचन आणि अनेकवचन. बघा, इज म्हणजे आहे. इज आपण सिंग्युलर हेल्पिंग वर्बमध्ये वापरतो. हा आहे सिंग्युलर हेल्पिंग वर्ब. इजचं प्लुरल आहे आर. आर म्हणजे आहेत. इज म्हणजे आहे, आर म्हणजे आहेत. ऑज म्हणजे होता, वर म्हणजे होते. डज म्हणजे करणे, डू म्हणजे पण करणे. पण आपण डज आपण ज्यावेळेस कर्ता एकवचनी असेल त्यापुढे आपण डजचा वापर करतो, त्यामुळे डज हे सिंग्युलर हेल्पिंग वर्बमध्ये येतं. हॅज म्हणजे जवळ आहे, हॅव म्हणजे पण जवळ आहे, पण हे आहे सिंग्युलरमध्ये आणि हॅव वापरतो आपण प्लुरलमध्ये. डीड म्हणजे केलं. डीडचा प्लुरल डीडच होतो. हॅडचा प्लुरल हॅडच होतो. हॅड म्हणजे जवळ होतं. बघा, इंग्लिशचा एक बेसिक रूल आहे, सिंग्युलर सब्जेक्ट पुढे नेहमी सिंग्युलर वर्बच वापरतात. म्हणजे एकवचनी कर्त्यापुढे नेहमी एकवचनी क्रियापदच वापरले जाते. बघा, इथे कर्ता आहे ही म्हणजे तो. ही आहे एकवचनी कर्ता, त्यामुळे
या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब इज आलेलं आहे, ते पण आहे एकवचनी, म्हणजेच ही इज. प्लुरल सब्जेक्ट पुढे नेहमी प्लुरल हेल्पिंग व्हर्बच वापरतात, म्हणजेच अनेकवचनी कर्त्यापुढे अनेकवचनी क्रियापद वापरतात. कर्ता आहे वी, म्हणजे आम्ही. वी आहे प्लुरल सब्जेक्ट आणि आर आहे प्लुरल हेल्पिंग व्हर्ब. वी आर, आम्ही आहोत. आता बघूया वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स. यामध्ये आपण एम, इज, आर ही हेल्पिंग व्हर्ब वापरतो. म्हणजे प्रेझेंट टेन्सची टू बीची सहाय्यकारी क्रियापदे एम, इज, आर ही आहेत. एम, इज, आर म्हणजे आहे. भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स, त्यामध्ये टू बीची सहाय्यकारी क्रियापदे आहेत ऑज, वर म्हणजे होता. तिसरा आहे भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स, त्यामध्ये टू बीची सहाय्यकारी क्रियापदे आहेत शाल बी, विल बी म्हणजे असेल. बघा आता बघूया सर्वनाम प्लस टू बीचे रूप. सर्वनाम म्हणजे प्रोनाऊन प्लस टू बीचे रूप, म्हणजेच सब्जेक्ट कर्ता प्लस हेल्पिंग व्हर्ब म्हणजे क्रियापद. बघा आपण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो एम, इज, आर. बघा आय एम. आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे. आय एम मी आहे. वी आर. वी म्हणजे आम्ही, आर म्हणजे आहोत. वी आर आम्ही आहोत. यू आर. यू म्हणजे तू, आर म्हणजे आहेस. यू आर तू आहेस. यू आर. यू म्हणजे तुम्ही, आर म्हणजे आहात. यू आर तुम्ही आहात. ही इज. ही म्हणजे तो, इज म्हणजे आहे. ही इज तो आहे. शी इज. शी म्हणजे ती, इज म्हणजे आहे. शी इज ती आहे. इट इज. इट म्हणजे ते, इज म्हणजे आहे. इट इज ते आहे. दे आर. दे म्हणजे ते, आर म्हणजे आहेत. या ठिकाणी बघा आयच्या पुढे नेहमी एम वापरतात, हे आपल्याला माहीत असायला हवे. वी आहे अनेकवचनी कर्ता, त्यामुळे क्रियापदसुद्धा आलेलं आहे अनेकवचनी वी आर. यू आर. यू आर. ही आहे एकवचनी कर्ता म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट, त्यामुळे येथे हेल्पिंग व्हर्ब म्हणजे क्रियापद हे सुद्धा एकवचनी आलेलं आहे. ही इज. शी इज. इट इज. दे आर. दे आहे अनेकवचनी कर्ता, क्रियापदसुद्धा आहे अनेकवचनी दे आर. इथे बघितलं वर्तमान काळ असेल तर आपण एम, इज, आर ही टू बीची रूपं वापरतो. तर आता बघूया भूतकाळात. भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स, आणि भूतकाळ असेल तर आपण ऑज, वर ही टू बीची रूपं वापरतो. आय ऑज. आय म्हणजे मी, ऑज म्हणजे होतो. आय ऑज मी होतो. वी वर. वी आम्ही वर होतो. वी वर आम्ही होतो. यू वर. तू होतास. यू म्हणजे तू, वर म्हणजे होतास. यू वर तू होतास. यू वर तुम्ही होते. ही ऑज. तो होता. ही म्हणजे तो, ऑज म्हणजे होता. शी ऑज ती होती. इट ऑज ते होते. दे वर ते होते. येथे पण बघा जे अनेकवचनी सब्जेक्ट आहेत, म्हणजेच वी, यू, दे यापुढे आपण अनेकवचनीच कर्ता वापरलेला आहे. वर 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 वर. आणि ही, शी, इट, आय हे आहेत
एकवचनी करते, त्यामुळे आपण यांच्या पुढे वापरलेला आहे ऑज. या ठिकाणी बघितलेलं आहे ऑज हा सिंग्युलर हेल्पिंग वर्ब आहे आणि वर प्लुरल. त्यामुळे हा बेसिक रूल नेहमी लक्षात ठेवायचा. सिंग्युलर सब्जेक्ट पुढे सिंग्युलर वर्ब वापरतात आणि प्लुरल सब्जेक्ट पुढे नेहमी प्लुरल वर्ब वापरतात. या ठिकाणी बघा, वर्तमानमध्ये एम, इज, आर आणि भूतकाळामध्ये ऑज वर, म्हणजे मी आहे, मी होतो, आहे आणि इकडे होतो असं. हे लक्षात ठेवाय म्हणजे आपल्याला नंतर पुढील इंग्रजी वाक्य बनवता येतील. आता बघा, भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स. यामध्ये आपण शाल बी, विल बी हे टू बीची रूपं वापरतो. आय शाल बी, मी असेल. वी शाल बी, आम्ही असू. यू विल बी, तू असशील. यू विल बी, तुम्ही असाल. ही विल बी, तो असेल. शी विल बी, ती असेल. इट विल बी, ते असेल. दे विल बी, ते असतील. या ठिकाणी बघा, आय आणि वीच्या पुढे आपण इथे शाल वापरलेला आहे, पण आता आय आणि वी यांच्या पुढे देखील विलचा पण वापर होऊ शकतो. आय विल बी, वी विल बी. बघा, आज आपण डे 2 मध्ये बघितले टाईप ऑफ सब्जेक्ट, टाइप्स ऑफ हेल्पिंग वर्ब आणि बेसिक रूल. त्यानंतर वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांमध्ये कोणती टू बीची रूपे वापरायची. पहिला बघितला वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स. नंतर बघितला भूतकाळ म्हणजेच पास्ट टेन्स, त्यामध्ये आपण ऑज वर वापरतो. आणि तिसरा बघितला भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स, त्यामध्ये आपण शाल बी आणि विल बीचा वापर करतो. अशा प्रकारे आपण पुढील व्हिडिओमध्ये हे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आणि हेल्पिंग वर्ब म्हणजेच क्रियापद वापरून वाक्य कशी बनवली जातात व कशी बनवायची हे आपण डे 3 मध्ये बघूयात. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.